नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत ज्या राज्य शासनामार्फत विशेष सहाय्य योजना राबवल्या जातात, म्हणजेच दिव्यांग बांधवांसाठीची पेन्शन योजना, निराधार बांधवांसाठीची, विधवा महिलांसाठीची पेन्शन योजना, आजारी व्यक्ती, त्याचबरोबर यामध्ये लाभ घेणारे जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठीची योजना, त्याचबरोबर श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजना, अशा ज्या सगळ्या विशेष सहाय्य योजना राज्य शासनामार्फत राबवले जातात. यामध्ये खूप महत्त्वाचे असे बदल आज करण्यात आले आहेत. निकषांमध्ये एक सुधारणा करण्यात आली आहे. अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट असून आजच्या व्हिडिओमध्ये हा जो नवीन शासन निर्णय आज जाहीर झालेला आहे, निकषांमध्ये जे महत्त्वाचे बदल केलेत, डिटेलमध्ये सगळी माहिती जाणून घेऊयात. तत्पूर्वी नवीन असाल मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलवर तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर व्हिडिओला सुरुवात करूयात. खूपच महत्त्वाचा असा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. राज्य शासनामार्फत विशेष सहाय्य योजनेच्या निकषात सुधारणा करण्याबाबतचा आर आज 19 जून 2026ला जारी करण्यात आला आहे. दिव्यांग लाभार्थ्यांकडे सक्षम वैद्यकीय प्राधिकरणाने निर्गमित केलेले तात्पुरतं दिव्यांग प्रमाणपत्र जे आहे, टेम्पररी UDID कार्ड उपलब्ध आहे. अशा लाभार्थ्यांना त्यांच्या प्रमाणपत्राच्या वैधतेबाबत कालावधीबाबत विशेष सहाय्य योजनेचा लाभ सुरू ठेवण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे. हा कालचा शासन निर्णय आहे. तर यामध्ये डिटेलमध्ये जर तुम्ही पाहिलं, दिव्यांग बांधवांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी आहे. शासन निर्णय 19 जून 2026 रोजीचा अतिशय महत्त्वाचा या निर्णयाबाबत आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत. आणि हा निर्णय हजारो दिव्यांग लाभार्थ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे. तर पाहू शकता, आत्तापर्यंत विशेष सहाय्य योजनेचा लाभ फक्त स्थायी म्हणजेच परमनंट UDID किंवा दिव्यांगत्व प्रमाणपत्र असलेल्या व्यक्तींनाच मिळत होता. ज्यांच्याकडे टेम्पररी UDID कार्ड होते त्यांना अनेकदा मासिक अनुदान आणि इतर लाभांपासून वंचित राहावं लागत होतं. मात्र आता निकषांमध्ये शासनाने खूप मोठा आणि महत्त्वाचा असा बदल केलेला आहे. 19 जून 2026 रोजी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाने नवीन शुद्धीपत्रक हे जारी केलं असून जुन्या शासन निर्णयाला रद्द करण्यात आलेला आहे. आता सक्षम वैद्यकीय प्राधिकरणाने दिलेले टेम्पररी UDID किंवा तात्पुरतं दिव्यांग प्रमाणपत्र असलेल्या लाभार्थ्यांना सुद्धा विशेष सहाय्य योजनेचा लाभ हा मिळणार आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या प्रमाणपत्राची जितकी वैधता असेल तितक्या कालावधीपर्यंत तुम्हाला मासिक अनुदान आणि संबंधित योजनेचे लाभ हे मिळू शकतात. याचा थेट फायदा कसा होईल, तर टेम्पररी UDID कार्ड धारकांना संपूर्ण फायदा हा मिळणार आहे. तात्पुरतं दिव्यांग प्रमाणपत्र असलेल्या लाभार्थ्यांना मिळेल. त्याचबरोबर विशेष सहाय्य योजनेअंतर्गत अनुदान मिळवू इच्छिणाऱ्या दिव्यांग बांधवांना याचा फायदा होणार आहे. आता काय करायचं आहे लाभार्थ्यांनी, तर सर्वप्रथम तुमच्या UDID कार्डची किंवा दिव्यांगत्व प्रमाणपत्राची वैधता हे चेक करा. कोणत्या तारखेपर्यंत याची व्हॅलिडिटी आहे. जर तुमच्याकडे टेम्पररी प्रमाणपत्र असेल तर त्याची प्रत, वैद्यकीय प्राधिकरणाचे तपशील आणि आवश्यक कागदपत्र तुमच्याजवळ तयार ठेवा. त्यानंतर आपल्या जिल्ह्यातील किंवा तालुक्यातील सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या कार्यालयात संपर्क साधून पुढील प्रक्रिया जाणून घ्या. आणि तुमच्या टेम्पररी प्रमाणपत्राची मुदत संपत आली असेल तर नवीन प्रमाणपत्रासाठी वेळेत अर्ज करा. की जर अर्ज वेळेत केला नाही तर तुमचे जे लाभ आहेत हे बंद होऊ शकतात. या कारणामुळे हा शासन निर्णय हा लागू होणार का, तर पाहू शकता शासनाने शुद्धीपत्रक हे जारी केलं असून जुना जो निर्णय आहे या अगोदरचा हा रद्द केलेला आहे. त्यामुळे विभाग नवीन निकषानुसार कारवाई करू शकते आणि त्यामुळे स्थानिक स्तरावरची अंमलबजावणी आणि अर्ज प्रक्रिया जाणून घेण्यासाठी अधिकृत कार्यालय म्हणजेच निराधार शाखेमध्ये, तहसील कार्यालयामध्ये जाणून तुम्ही चौकशी करू शकता. तर हा निर्णय हजारो दिव्यांग लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. विशेषतः ज्यांच्याकडे परमनंट प्रमाणपत्र नव्हते, त्यामुळे लाभ मिळत नव्हता, त्यांच्यासाठी हा खूप मोठा दिलासा ठरू शकतो. तर यामध्ये पाहू शकता खूपच महत्त्वाचा असा निर्णय अखेरीस राज्य शासनाने घेतलेला आहे आणि त्याचा लाभ सगळे जे तात्पुरतं दिव्यांग लाभार्थी आहेत टेम्पररी UDID कार्ड धारकांना मिळणार आहे. निकषामध्ये हा खूपच महत्त्वाचा जो निर्णय आहे हा घेण्यात आला आहे. आता याद्वारे जर तुम्ही पाहिलं तर आजची तारीख 20 तारीख आहे. उद्या जे आहे पोर्टल शेवटचा दिवस आहे पोर्टल बंद राहण्याचा. 21 तारखेपर्यंत पोर्टल बंद राहणार होती. 22 तारखेपासून पोर्टल सुरू होईल.
त्यावेळेला तुमच्या लाभार्थ्यांची नवीन स्टेटस जे आहे हे चेक केले जाऊ शकतात आणि त्याच वेळेला तुमची पेन्शन जी आहे राहिलेल्या महिन्यासाठीची सुद्धा ही तुम्हाला मिळण्यास सुरुवात होणार आहे. तर या संदर्भात सुद्धा महत्त्वाच्या अपडेट अशाच आपल्यापर्यंत प्राप्त होणार आहेत. निराधार योजनेअंतर्गतल्या सगळ्या अशाच महत्त्वाच्या अपडेट येण्यासाठी मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.